विशेष ट्रेनने लोकल प्रवास आहे तो सध्या चर्चेत आहे. ते मी विरोधकांनी गेस्ट सुद्धा हाऊसला टीका केली आहे. प्रेस होणार आहे, रेल्वेचं काम पाहायला जाणार आहे. ज्या कामासाठी आलो अजून त्याची पुढं तयारी आहे, ती जाणार आहे. आता मी DFCचं काम पाहणार आहे. मी त्या ठिकाणी MRVCचं काम चालू आहे आमचं, डहाणू ते विरारपर्यंत स्टेशनचं काम सुरू करतो आहे आम्ही. त्या कामाला पाहण्यासाठी मी आता जाणार आहे. त्या ठिकाणी प्रेस होईल. स्थानिक प्रवाशांनी अशी मागणी केली आहे की जर लोकलने प्रवास केला असता तर पालघरमधील ज्या प्रवाशांच्या समस्या आहेत त्या कदाचित ह्या सगळ्या साहेबांना कळाल्या असत्या. असं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की मला जर MRVCचं काम पाहायचं असेल, मला जर DFCचं काम पाहायचं असेल, मला जर स्टेशनचं काम पाहायचं असेल, तर लोकल रेल्वेमध्ये लोकांची अडचण करून कुठंतरी उतरणं हे काही योग्य होत नाही. आणि म्हणून आमचे DRM, आमचे GM जेव्हा कधी अशा प्रकारची पाहणी करतात तेव्हा अशाच रेल्वेनं त्यांनाही जावं लागतं आहे. मला असं वाटतं की ठिकठिकाणी उतरावं लागणार आहे, अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यावं लागणार आहे. आणि प्रदीप पोळ आमची ADRM मुंबई सेंट्रल रेल्वे, सुनील तिवारी ADRM मुंबई, अरुण कुमार, ही सगळे अधिकारी सोबत आहेत. त्यांच्यासोबत आता बैठक घेणार आहे. DFCचे अधिकारी आम्ही बोलवलेत, त्या ठिकाणी MRVCचे अधिकारी आम्ही बोलवलेत. या सगळ्यांच्या या भागातल्या सोयी सवलतीसाठीच आम्ही आलेलो आहे. आणि त्यामुळं लोकलना प्रवास करायचा ना आम्हाला ज्या पॉईंटवर जायचं ते काम पाहायचं त्या ठिकाणी आम्ही रेल्वे नाही रोखू शकत. त्यामुळे नेहमीचं चालणारं काम आहे. त्यामुळे विशेष असं काही मुद्दामहून आम्ही केलं असं नाही. जनतेच्या सेवेसाठी रेल्वेच्या जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यासुद्धा आता आम्ही डहाणूच्या स्टेशनवर आता वन स्टेशन वन प्रॉडक्ट ते सुद्धा पाहणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.